Good morning student and once again welcome to the class. आपली नुकतीच दिवाळी हॉलिडे संपलेला आहे आणि दिवाळी हॉलिडे संपल्यानंतर आपलं सेकंड सेमिस्टर स्टार्ट होतो. त्यामुळे सेकंड सेमिस्टर स्टार्ट झालेला आहे आजपासून. त्यामुळे तुमच्या मित्रांनी जर ऑनलाईन क्लासेस जॉईन केलेले नसेल तर त्यांना ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी स्कूलमध्ये जायला सांगा. आजपासून आपला ऑनलाईन क्लासेस स्टार्ट झाल्यामुळे आपल्याला न्यू चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. तर न्यू चॅप्टर जो आहे इंग्लिशचा चॅप्टर नंबर 7 अमृता देवी बिश्नोई अ सोल्जर ऑफ नेचर हा आहे 7 नंबरचा चॅप्टर आणि हा जो चॅप्टर आहे तो नेचर या थीमवर आधारलेला आहे. तर अमृता देवी बिश्नोई ही जी आहे ती सोल्जर ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचं संरक्षण करणारी ही एक सैनिक आहे. वॉर्मअप वर्क इन पेअर अँड सॉल्व दिस रिडल्स. रिडल्स मीन्स कोडे. फाइंड आउट हाऊ मेनी काइंड्स ऑफ ट्रीज यू कॅन नेम. तर बघा तुम्हाला खूप सारे असे झाडे तुम्ही बघितलेले असेल, वेगवेगळ्या प्रकारची झाडे बघितलेली असेल आणि त्यांचं नावसुद्धा तुम्हाला माहिती असेलच. फर्स्ट दिलं आहे यू कॅन सी मी नियर अ सँडी बीच. म्हणजे मी जे आहे म्हणजे कोडं दिलेलं आहे ते तर सँडी बीच. सँडी बीच म्हणजे तिथे भरपूर मोठ्या अशा प्रमाणात समुद्रामध्ये वाळू असते. तर अशा वाळू असलेल्या समुद्राजवळ मी राहते. वॉच आउट ॲज माय लार्ज नट मे फॉल ऑफ अँड हिट यू ऑन द हेड नेम मी. तर माझे जे लार्ज नट आहे, जे मोठे मोठे जे नट आहे, जे नट आहे ते खाली पडतात आणि ते खाली पडल्यानंतर तुमच्या डोक्याला जर हिट यू ऑन द हेड आणि ते खाली पडत असताना तुमच्या डोक्याला ते हिट करतात तर मग नेम मी. मग मी कोण तर कोकोनट. कोकोनट ट्री जे आहे ते सँडी बीचच्या जवळ असतं आणि तिथे मोठ्या प्रमाणात नट मीन्स नारळ हे मोठ्या प्रमाणात लागलेले असतात आणि ते जेव्हा खाली पडते किंवा आपल्या डोक्यावर पडलं तर ते आपल्या डोक्याला लागते. तर मग हे कोण तर कोकोनट. आय ॲम द नॅशनल ट्री ऑफ इंडिया. तर इंडियाचा जो नॅशनल ट्री आहे, इंडियाचा नॅशनल ट्री कोणता आहे तर मँगो ट्री. आय ॲम ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट अ प्लांट. तर मी जो प्लांट आहे तर त्या प्लांटमध्ये एक फॅक्ट आहे. आय प्रोड्यूस टेस्टी येलो फ्रूट्स विच मंकीज लव इटिंग नेम मी. तर मी एक खूप टेस्टी येलो कलरचं फ्रूट्स काय करतो तयार करतो आणि जे मंकी असतात ते मला खूप आवडीने खातात. तर मग मी कोण तर मंकी जे फ्रूट्स खाते तर ते कोणते फ्रूट्स खाते बनाना. तर हे जे आपल्याला कोडे रिडल्स होतं ते कोडे आपण इथे सॉल्व केलेले आहे म्हणजे वॉर्मअप केलेला आहे. तर यावरच म्हणजे ट्रीच्या संरक्षणावर आधारितच हा लेसन आहे. नाव रीडिंग. रीड धिस पॅसेज टू लर्न about the sacrifice Amrita Devi Bishnoi and hundreds of others in the Bishnoi community in Rajasthan made to protect tree. तर बघा हा जो आपण पॅसेज रीड करत आहोत आणि लर्न करत आहोत तर या पॅसेजमध्ये आपल्याला काय लर्न करायचं आहे तर या पॅसेजमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की अमृता देवी बिश्नोई जी आहे त्यांनी आपले जे जीवन आहे ते सॅक्रिफाईस केलेलं आहे. कशासाठी सॅक्रिफाईस केलेलं आहे तर टू प्रोटेक्ट ट्री म्हणजे ट्रीचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपलं जे जीवन आहे ते सॅक्रिफाईस केलेलं आहे. आणि त्यांनीच नाही तर त्यांच्यासोबत हंड्रेड्स ऑफ अदर म्हणजे 100पेक्षा जास्त बिश्नोई जो समाज आहे, कम्युनिटी मीन्स समाज, तर बिश्नोई समाज आहे तर त्या बिश्नोई समाजातील लोकांनी म्हणजे हा जो बिश्नोई समाज आहे तो राजस्थानमध्ये आहे. तर या बिश्नोई समाजातील लोकांनी सुद्धा आपले जे जीवन आहे ते ट्रीचं संरक्षण करण्यासाठी सॅक्रिफाईस केलेलं आहे असं या पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे, या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. तर कशा पद्धतीने त्यांनी आपले हे जे जीवन आहे अमृता देवी बिश्नोई यांनी सॅक्रिफाईस केलेलं आहे ते आपल्याला या पॅसेजमध्ये रीड करायचं आहे. Now look at the passage. Trees play a key role in supporting life on the
अर्थ. तर आपण या पृथ्वीवर राहतो, तर पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी ट्री जे आहे ते खूप महत्त्वाचा रोल करीत असते. They are as important to us as food and water. They give oxygen for us to breathe and absorb the carbon dioxide that we exhale. तर हे जे ट्री आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते खूप महत्त्वाचे असल्यामुळे ट्रीपासून आपल्याला फूड आणि वॉटरसुद्धा मिळते. आणि हे जे ट्री आहे ते ट्री आपल्याला ऑक्सिजन देते. ऑक्सिजन देत असल्यामुळे आपण त्या ऑक्सिजनद्वारे आपण काय करतो, ब्रीथ करतो, म्हणजे श्वास करतो. आणि आपण जो नाकाद्वारे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो तो हे जे ट्रीज आहे ते काय करून घेत असतात, शोषून घेत असतात, म्हणजे ॲब्सॉर्ब करून घेत असतात. दे आर अल्सो द डायरेक्ट सोर्स ऑफ फूड फॉर मेनी ॲनिमल्स. आणि त्याचप्रमाणे ही जी ट्री आहे ते अनेक ॲनिमल्सला काय आहे, ऊर्जा देणारे फूडसुद्धा बनलेले आहे. किंवा या ट्रीपासून अनेक ॲनिमल्सला अन्न मिळत असते, फूड मिळत असते. सिन्स टाईम इन मेमोरियल मीन्स अतिप्राचीन काळामध्ये ह्युमन्स बीइंग्स हॅव बीन कटिंग डाऊन ट्री ऑन अ डेली बेसिस सो ॲज टू डिराईव्ह अ वाईड रेंज ऑफ प्रॉडक्ट्स विच are essential for survival such as wood, paper, rubber and medicine. तर खूप अशा अतिप्राचीन काळामध्ये आपण बघितलं की माणसाचे जे जीवन आहे, माणसाला जीवन जगण्यासाठी ते काय करत होते, रोज झाडाची कटिंग करत होते. आणि ते झाडाची कटिंग म्हणजे झाडे कापत असल्यामुळे त्यांना खूप मोठ्या अशा प्रमाणात काय मिळत होतं, ते झाडे कापल्यापासून त्यांनी खूप मोठे असे किमती मौल्यवान असे वस्तू तयार केले, प्रॉडक्ट तयार केले होते. आणि हे जे प्रॉडक्ट त्यांनी तयार केलेलं होतं त्या प्रॉडक्ट्सपासून त्यांना वूड, पेपर, रबर आणि मेडिसिन हे जे झाडं कापून त्यांनी या झाडापासून हे प्रॉडक्ट त्यांनी तयार केलेलं होतं. कोणतं, वूड, पेपर, रबर आणि मेडिसिन हे झाडापासून तयार होत असते. आणि हे त्यांनी अतिप्राचीन काळामधील लोकांनी आपलं दैनंदिन जे जीवन होतं ते दैनंदिन जीवन जगण्यासाठी झाडे कापून या सर्व प्रॉडक्टची काय केली होती, निर्मिती केलेली होती. ॲज द ह्युमन पॉप्युलेशन अँड द नीड फॉर these products have increased over time, more and more trees have been cut down. आणि जसजसं मग लोकांची संख्या वाढली तसतशी लोकांची आवश्यकतासुद्धा या प्रॉडक्टसाठी आवश्यकतासुद्धा वाढली. त्यामुळे त्यांनी खूप मोठ्या अशा प्रमाणात झाडे कापण्यास सुरुवात केली. थ्रूआउट हिस्ट्री वी हॅव सीन मेनी हिरोज who protest against this grave harm to nature. अमृता देवी बिश्नोई was one such hero. तर आपण ही संपूर्ण हिस्ट्री पाहता, संपूर्ण इतिहास पाहता आपण बघितलं की खूप सारे असे हिरोज म्हणजे नायक आहे ज्यांनी निसर्गाची हानी होऊ नये, निसर्गाचा ऱ्हास होऊ नये यासाठी त्यांनी निषेध केलेला होता. आणि अमृता देवी बिश्नोई ही त्यापैकीच एक काय होते, हिरो होते. Amrita Devi belongs to the Bishnoi community, a group of people who strongly believe in protecting the environment. तर अमृता देवी ह्या ज्या होत्या त्या बिश्नोई समाजाच्या होत्या. आणि ह्या बिश्नोई समाजातील जे लोक होते त्या लोकांचा एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी, पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी त्यांचा खूप मजबूत असा विश्वास होता. Many of them even dedicated their lives to safeguard trees, especially the खेजरी trees. तर त्यांनी म्हणजे त्या ग्रुपमधील बिश्नोई समाजातील जे लोक होते त्यामधील बऱ्याच लोकांनी आपले जे जीवन होते ते त्या झाडाचे संरक्षण करण्यासाठी काय केलेलं होतं, संरक्षण करण्यासाठी आपलं जीवन वाहिलेलं होतं, सेफगार्ड केलेलं होतं. आणि खास करून केजरी ट्री जे होतं त्या ट्रीसाठी त्यांनी आपले जीवन वाहिलेलं होतं. केजरी ट्रीज वेआर इस्पेशली अबिडंट इन द विलेज ऑफ केजरली विच डिराईव्ह इट्स नेम फ्रॉम द ट्री. तर केजरली हे जे एक विलेज होतं त्या विलेजवरूनच ह्या झाडाला केजरी हे नाव देण्यात आलेलं होतं. आणि ह्या गावामध्ये खूप मोठ्या अशा प्रमाणात हे केजरी ट्री निर्माण झालेलं होतं, खूप मोठ्या प्रमाणात होतं. इनहॅबिटेटेड बाय द बिश्नोई, केजरली वॉज famous for its greenery in spite of being in the midst.
इनहॅबिटेटेड बाय द बिश्नोई, म्हणजे इनहॅबिटेटेड मीन्स वस्ती, म्हणजे ज्या ठिकाणी बिश्नोई समाजाची जी वस्ती होती तेथे केजरली नावाचं जे झाड होतं त्या झाड खूप मोठ्या अशा प्रमाणात होतं आणि तिथे त्या बिश्नोई समाजाची जिथे वस्ती होती ते केजरली नावाचं जे झाड होतं ते खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतं आणि ते झाड असं होतं की त्या झाडाला खूप मोठे असे हिरवीगार वल्लवी हिरवीगार ग्रीनरी इन स्पाइट ऑफ बिंग, म्हणजे खूप अशी हिरवीगार पल्लवी असूनसुद्धा ते जे झाड होतं ते ऑफ अ डेझर्ट रिजन, जिथे वाळवंट आहे, वाळवंटी प्रदेश आहे, त्या वाळवंटी प्रदेशात हे जे केजरली झाड होतं ते निर्माण झालेलं होतं. इन 1730 the Maharaja of Jodhpur intended to build a palace and needed a lot of wood for the purpose. तर 1730मध्ये जोधपूरचे जे महाराज होते त्यांना एक पॅलेस बांधायचं होतं. तर त्या पॅलेस बांधायच्या हेतूने, इंटेंडेड मीन्स हेतूने, तर ते पॅलेस बांधायच्या म्हणजे त्यांना पॅलेस बांधायचा होता. तर त्या पॅलेस बांधण्यासाठी त्यांना खूप मोठ्या अशा प्रमाणात वूडची गरज भासू लागली, म्हणजे लाकडाची गरज भासू लागली. ही सेंट हिज मेन टू रीच ग्रीन फॉरेस्ट नियर केजरली टू फेल ट्रीज अँड गॅदर वूड. तर त्यांना पॅलेस बांधायसाठी खूप मोठ्या अशा प्रमाणात लाकूड पाहिजे होते. त्यामुळे त्यांनी आपले जे सैनिक होते त्या सैनिकांना केजरली नावाचं जे गाव होतं त्या केजरली गावाजवळ ते केजरली नावाचं जे ग्रीन फॉरेस्ट होतं त्या फॉरेस्टमध्ये त्यांनी आपले सैनिक पाठवले आणि तेथील झाडांना ते पाडू लागले आणि झाडांना पाडल्यानंतर त्यापासून त्यांनी जे वूड होतं, जे लाकडं आहे, ते झाड कापून जे लाकडं त्यांना मिळणार होते ते लाकडं त्यांनी काय केले, गोळा केले. तर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण फर्दर जो या लेसनचा पार्ट आहे तो आपण घेऊया. त्याआधी आपल्याला या पॅसेजवर आधारित काही हार्डवर्ड्स आहे आणि क्वेश्चन आन्सर आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, इथे जो हार्डवर्डचा बॉक्स दिलेला आहे तो तुम्हाला 2 टाइम्स राईट डाऊन करायचा आहे नोटबुकमध्ये. ओके, सो आणि काही हार्डवर्ड्स आहे ते सुद्धा तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. आता रिडल्स मीन्स काय होते, कोडे. कम्युनिटी मीन्स समाज. इममेमोरियल मीन्स अति प्राचीन. प्रोटेस्टेड मीन्स निषेध. ग्रेव मीन्स गंभीर. सेफगार्ड मीन्स संरक्षण देणे. अबुडंट मीन्स विपुल. इनहॅबिटेड मीन्स वस्ती. इंटेंडेंट्स मीन्स हेतूने आणि मिड्स मीन्स दरम्यान. तर हे जे हार्डवर्ड्स आहे ते तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं. पहिले टेक्स्टबुकमध्ये जे हार्डवर्ड्स आहेत ते लिहायचं आहे आणि नंतर तुम्हाला हे जे हार्डवर्ड्स मी राईट डाऊन करून दिले आहेत ते हार्डवर्ड्स तुम्हाला राईट डाऊन करायचे आहे. आणि नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर बी, आन्सर दिस क्वेश्चन. त्यामधला फर्स्ट जो क्वेश्चन आहे, व्हाय आर ट्रीज इम्पॉर्टंट टू ह्युमन बिंग्स, म्हणजे मानवाच्या जीवनामध्ये ट्रीजला काय महत्त्व आहे, ट्री कशासाठी महत्त्वाचं आहे. तर त्याचं जे आन्सर आहे ते बघा, आपण आत्ताच रीड केलेल्या पॅसेजमध्ये जो फर्स्ट पॅराग्राफ आहे तोच आहे त्याचा आन्सर. ट्रीज प्ले अ की रोल इन सपोर्टिंग लाईफ ऑन द अर्थ. दे आर ॲज इम्पॉर्टंट टू अस फूड अँड वॉटर. They give oxygen for us to breathe and absorb the carbon dioxide that we exhale. And they are also the direct source of food for many animals. तर ट्रीजपासून तर ॲनिमल्सपर्यंत काय करायचं हे तुम्हाला क्वेश्चनचं आन्सर लिहायचं आहे. आणि ते आन्सर तुम्हाला 5 टाइम्स कॉपी करायची आहे. किती टाईम? 5 टाइम्स कॉपी करायची आहे. तर तिथे टिक करून ठेवा की हे क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे, व्हाय डिड द महाराजा ऑफ जोधपूर चूज द फॉरेस्ट ऑफ केजरली टू ॲक्वायर द वूड. तर जोधपूरचे जे महाराज होते त्यांनी केजरली फॉरेस्टमधली जी लाकडं आहे ती लाकडं आणण्यासाठी का बरं पसंत केलं होतं. तर त्याचे आन्सर आहे, द महाराजा ऑफ जोधपूर चूज द वूड फ्रॉम द फॉरेस्ट ऑफ केजरली बिकॉज. का बरं त्यांनी तिथलेच लाकडं आणण्यासाठी पसंत केलं. देअर वॉज ॲज ॲबुडंट सप्लाय ऑफ ट्रीज
देअर, कारण तिथे खूप मोठ्या अशा प्रमाणात, विपुल अशा प्रमाणात ट्रीज होती, म्हणून त्यांनी तेथील लाकडं आणण्यासाठी आपल्या सैनिकांना केजरली फॉरेस्टमध्ये पाठविलं होतं. तर हे सुद्धा, या क्वेश्चनचं सुद्धा आन्सर तुम्हाला 5 टाइम्स राईट डाऊन करायचं आहे. मी 1 टाइम करून